भगवद्गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय 18। मोक्ष संन्यास योग। या 18व्या अध्यायाच्या अंतर्गत अनिष्ट, इष्ट आणि मिश्र या त्रिविध कर्माचे जी फल आहेत, कर्मासहित त्या फलांचं वर्णन हे चाललं आहे. जे अत्यागी आहे, अत्यागिनाम प्रेत्य त्रिविधः कर्मणा फलम, त्यांना या त्रिविध प्रकारचे फल प्राप्त होत असतात. संन्यासीनाम क्वचित न, परंतु जे संन्याशी आहे म्हणजे ज्यांनी कर्तृत्वचा मध आणि कर्मफलाचा स्वाद टाकला आहे, त्यांना मात्र ह्या त्रिविध प्रकारच्या कर्माचं फळ प्राप्त होत नाही. ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सिद्धांताच्या रूपानं पहिल्याच ओवीमध्ये ही गोष्ट प्रगट केली आहे. एरवी तरी अर्जुन त्रिविधा कर्मफळागा यया, हे धनंजया, इष्ट, अनिष्ट आणि मिश्र ह्या त्रिविध कर्माची जी फळ आहेत ते कोणाला प्राप्त होतात? तसं उत्तर दिलं आहे, जे आशा न संढितीची, कर्म करताना कर्मफलाची आशाही सोडत नाही आणि कर्तृत्व मधाची आशाही सोडत नाही, त्यांना यया भोगावया ते की समर्थ, आणि मग ही त्रिविध प्रकारचे कर्मफळ भोगण्याकरता ते समर्थ होतात, योग्य होतात, पात्र होतात. म्हणजे त्यांनाच आणि त्यांनाच ह्या त्रिविध कर्माच्या फळाचा भोग. अत्यागिनाम संन्यासीनाम न क्वचित, संन्यासीनाम अत्यागिनाम, त्यागिनाम संन्यासीनाम क्वचित न, त्यांनी कर्मफलाचा त्याग केला आहे, त्यांना या त्रिविध प्रकारच्या कर्माचा फल भोग. अर्थात या दोन्हींची आशा ठेवली की बंधन, आणि आशा सोडली की मुक्त. दोन उदाहरण दिले होते काल मौलींनी, पण अभ्यासले. बाप आपल्या मुलीला लहानचं मोठं करतो, सगळे शिक्षण संस्कार देतो. कन्यादानाच्या वेळेस ही माझी नाही, ही आता तुमची आहे. न मम म्हणे पिता, पिता म्हणे न मम, ही माझी नाही. मग तो कन्यादान देऊन जावयाच्या स्वाधीन करतो, आणि तेव्हा तो म्हणतो माझी पत्नी. माझी पत्नी असं म्हटलं की आता कर्तृत्वाचा अहंकार आला, ही माझी पत्नी, आणि मग त्याला तेवढ्या शब्दानं आयुष्यभर तिच्या संगोपनाच्या व्यवस्थेच्या जबाबदारीमध्ये पडावं लागतं, आणि ती त्याच्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक होते. इथे उदाहरण एवढ्या करताच घ्यायचं, फक्त सिमिलॅरिटी एवढीच आहे की त्याने आशा सोडली, तो तिच्या जबाबदारीतून मुक्त झाला, आणि याने आशा धरली, हा तिच्या जबाबदारीमध्ये पडला. कर्माचं असंच आहे. कर्तृत्वाचा मद
आणि कर्मफलाचा आस्वाद घेतला, मग कर्माचं फल भोगल्याशिवाय राहत नाही, किंबहुना कर्मफल त्याला दुसऱ्या अनेक कर्मामध्ये अडकवते. ज्याने शेतामध्ये अफू, गांजा किंवा काल म्हटल्याप्रमाणे तंबाखू इत्यादीचं पीक घेतलं, मार्केटमध्ये जातो, तो विकून टाकतो, त्याचा पिकाचा आपला संबंध संपला, पैसे घेतो आणि पुन्हा तो समृद्ध बनतो. ज्यांनी ते विकत घेतलं, अफू, गांजा, चरस, तंबाखू, ते मात्र पैसे देऊन विविध रोगांनी ग्रस्त होऊन मरणाच्या वाटेला लागतात. तसं कर्माच्या फलाची अपेक्षा केली की मनुष्य त्यात तो सापडतो. वाटेला जात असताना आमराई लागली, फळले पिकलेले आंबे पाहिले, मालकाला न विचारताच आंबे खायला सुरुवात केली, अपेक्षा वाटली, मालकाच्या हाती तो सापडला आणि त्याला पुन्हा शिक्षा झाली. वाटे पिकली या वृक्षाचे फळ अपेक्षित आहे, वाटेमध्ये जाणाऱ्या वृक्षाच्या फळाची अपेक्षा केली, मग त्या तसा भोग होतो. ते साधारण कर्माचे फळ घेत आहे. त्याप्रमाणे साधारण कर्माचे सुद्धा अशाच प्रकारचे फळ घेतात. परंतु जो सर्व प्रकारचं कर्म करूनही कर्म फळ आणि कर्माचा आस्वाद आपल्याकडे घेत नाही, तो पुन्हा या कर्माच्या जाळ्यामध्ये, कर्माच्या गुंताड्यामध्ये प्रवेश करत नाही. तेवढाच फक्त. नाहीतर हे सगळं जग जे आहे, ही त्रिविध कर्माच्याच फळाचा भाग. हे अघवे जग जे त्रिविध कर्मफळ, हे संपूर्ण जग जे आहे, हे त्रिविध इष्ट, अनिष्ट आणि मिश्र या त्रिविध कर्मांचंच फळ आहे. त्यामध्ये देव आहे, मनुष्य आहे, स्थावर आहे, हे सगळं मिळून तर जग होतं ना. आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मफळांचे, देव असो, मनुष्य असो, स्थावर असो, देव स्वर्गामध्ये राहत असो, मनुष्य पृथ्वीवर राहत असो, किंवा स्थावर अगदी निकृष्ट पद्धतीने कीट, लोष्ट, देहला अति निकृष्ट असं म्हणून जे निकृष्ट कर्माचं फळ सांगितलं आहे, आणि स्वधर्माला मान्यता देऊन वर्णाश्रम धर्माप्रमाणे कर्म जर केलं, तर वेदाच्या त्या आचरणानुसार सुकृत प्राप्त होतं आणि इंद्राधिक देहाची प्राप्ती होते. त्याला इष्टकर्म असं म्हणायचं. आंबट आणि गोड यांचं एकत्रीकरण झालं की त्या दोन रसापासून एक भिन्न रस उत्पन्न होतो. जसं योगशास्त्रामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा तीन नाड्या आहेत. पहिल्यांदा उजव्या नाडीतनं श्वास घेतला जातो, तो पूरक, तो तसाच आतमध्ये छातीमध्ये स्थिर केला जातो, तो अंतरकुंभ. तो वायू पुन्हा उजव्या नासिकेद्वारे बाहेर टाकला जातो, तो रेचक, आणि बाहेरचा बाहेर थोपवला जातो, तो बहिर्कुंभ. पुन्हा मग रेचक, अंतरकुंभ, पूरक, पूरक, कुंभक, रेचक, बहिर्कुंभ, अंतरकुंभ, ही सारखी ही गती चालू असते. सांगायचं आहे, कर्तृत्व आणि कर्मफलाची अपेक्षा ठेवली की कर्माचं गुंता हा सारखा चक्राप्रमाणे वाढत जातो.
ते सांगण्यासाठी दिलेला दृष्टांत योगशास्त्रातील सिद्धांत. रेचकची योग वशी होय स्तंभावया दोषी. ते सत्यासत्य समरसे सत्यासत्याची जिणिजे. त्याप्रमाणे सत्य असत्य एकत्रित झालं तर कधी सत्य असत्याला तर असत्य सत्याला जिंकत असतं. म्हणून सत्य असत्यांचं एकत्रीकरण झालं की सत्य असत्य विलक्षण आणि निर्वचनीय असं तिसरंच वेगळं रूप तयार होतं. आणि मनुष्य जो आहे तो समभागे शुभाशुभे मिळवणी अनुष्ठानाचे उभे. तुमचा आमचा जो जन्म आहे त्या जन्माच्या संबंधाची ही कथा आहे. काय कथा आहे? शुभाशुभे समभागे. शुभ कर्म आणि अशुभ कर्म हे समान प्रमाणामध्ये जेव्हा होतात आणि समप्रमाणामध्ये मिळून जेव्हा त्या कर्माचं उभारणी होते, अनुष्ठानाची उभे त्याचं अनुसरण केल्यानंतर शुभाशुभे अनुष्ठानाचे समभागे मिळवणी उभे. हा मानवी देह जो उभा आहे तो असा शुभ आणि अशुभ यांच्या समभागाचं म्हणजे पाप पुण्य समान झाल्यानंतर ते मनुष्यत्व लाभे ते मिश्र फळ. ते मनुष्य जन्माचा लाभ होतो ते कर्माचं मिश्र फळ आहे. याप्रमाणे त्रिविध कर्मणा फलम. अगदी देवादिकांपासून ते इंद्रादिक देव राहतात. नंतर निकृष्ट योनी तिथे लोह पाषाण लोष्ट कीट लोष्ट देह अशांचा उल्लेख केला. आणि मग मनुष्य देहाचा जे इष्ट आणि अनिष्ट या दोन्ही भोजनशास्त्रातलं उदाहरण दिलं, दुसरं आहे योगशास्त्र. त्याप्रमाणे मनुष्य देह हा शुभाशुभ कर्म त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेशे जगी ऐसे याप्रमाणे त्रिविध या भागी इष्ट अनिष्ट आणि मिश्र असे ह्या त्रिविध कर्मफळाच्या भागी कर्मफळ मांडलेशे जगी. जगी कर्मफळ मांडलेशे. या जगामध्ये या तिन्ही प्रकारच्या कर्माचे फळच मांडलेले आहेत, अस्तित्वात आहेत, पसरलेले आहेत. वरती पाहिलं तसं कर्माचं फळ, खाली पाहिलं तर निकृष्ट कर्माचं फळ, अनिष्ट कर्माचं फळ, आणि मध्ये पाहिलं तर मिश्र कर्माचं फळ. पण हे कोणाला हे न सांडी तया भोगी. जे कर्तृत्व आणि कर्मफळ सोडत नाही त्यांना ही त्रिविध प्रकारचं कर्मफळ भोगल्याशिवाय सुटत नाही. जे आशा सुदले त्यांना ह्या त्रिविध प्रकारच्या कर्माची फळांची, ज्यांना कर्माच्या फळाची आशा आहे, कर्तृत्व मदाची आशा आहे, त्यांना ह्या त्रिविध कर्माचं फळ भोगावंच लागतं. हे न संडी तया भोगी. हे कर्मफळ भोगल्याशिवाय त्यांना सोडत नाही. हे न सांडी तया भोगी. हे कर्मफळ न सांडी त्यांना सोडत नाही. तया भोगी त्यांना भोगण्याकरता भाग पाडतं. कोणासाठी? जे आशा सुदले, कर्मकर्तृत्वाची आशा, कर्मफलाची आशा, त्यांना कर्मफळ न संधी कर्मफळ तया भोगी. आणि ह्या कर्म हे चक्रासारखं सारखं वाटत असत. कसं आहे म्हटले पहा.
जेथ जिव्हेचा हातू फाटे, तो जेविता वाटे गोमटे, मग परिणामी शेवटे अवश्य मरण. जेथ जिव्हेचा हात फुटे, जेव्हा जेवण करताना जिभेला एखाद्या अन्नाची चव लागली, जिव्हेचा हातू फुटे. कंधारकर महाराजांनी असा अर्थ करताना असा केला की जिव्हेची त्वचा निघेपर्यंत जे खातात, म्हणजे जिव्हा पोळते काय, तरी खात असताना त्या अन्न पदार्थाची रुची जी आहे त्या जिभेला सारखी घ्यावीशी वाटते. आणि मग जशी चव येते तो जीविता वाटे बघ, तस तसं त्या जेवणाला खूप वा काय अन्न काय अन्न काय अन्न. जीविता गोमटे वाटे, अन्न खाताना खूप बरं वाटतं. जिवेचा हातू चढेल, जिवेला खाता खाता तर रुची इतकी वाढत जाते, हातू फाटे, त्या चवीचा विस्तार वाढत जातो. आणि इकडे जेवण करायला गोड वाटत. डायबिटीज झाली नाही, गोड खाऊ नये, पण इतके चांगले पदार्थ गोड गोड केलेत की पाहिल्यानंतर सगळे एक एक खावे असं वाटतं. जेविता वाटे गोमटे, मग काय, परिमरिणाम परिणामी शेवटी अवश्य मरण. परंतु परिणाम जर पाहिला की शेवटी त्या अन्नामुळे मरणाला सामोरं जावं लागतं. अन्न हे जगण्यासाठी आहे, पण जास्तच खाण्याची आशा निर्माण झाली की मग त्या अन्नाच्या आशेपायी मरणाला शेवट जावं लागतं, सामोरं जावं लागतं. आशा केली की दुःख आहे. किंवा जोपर्यंत कर्मफलाची आशा सोडत नाही तोपर्यंत दुःख पाठीमागं लागतं. सुरुवातीला बरं वाटतं. कसं बरं वाटतं ते पहा. संचोर मैत्री चांग, जवन पाविजे ते दांग, सामान्या भली अंग, न शिवे तव. ह्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज दोन दृष्टांत देतात. पहिला दृष्टांत चोराचा. पण हा चोर कसा आहे म्हटले, संचोर, म्हणजे हा साव चोर आहे. साव चोर आहे म्हणजे चोर आहे, पण तो म्हणतो की मी तुमचा खरा जीवाचा जिवलग असा मित्र आहे. नुसता मित्र नाही, मी तुमच्या जीवाचा जिवलग आणि चांगला मित्र आहे, असा वास्तविक चोर. पण मैत्रीत्वाचं सोंग करणारा जो आहे त्याला म्हणायचं संचोर मैत्रीचा. अशा हा जो संभावित चोर आहे तो कुठपर्यंत त्याची मैत्री चांगली आहे, संचोर मैत्रीचा. अशा संभावित चोराची मैत्री चांगली ही कुठपर्यंत आहे, जवन पाविजे दांग. दांग म्हणजे जंगल, निर्जन जंगल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत अशा ह्या संभावित चोराची मैत्री चांगली. पण एकदा की जंगलाच्या अंतर्भागामध्ये प्रवेश केला, त्याचे अनेक सहकारी तिथे वाट धरूनच बसलेले असतात. मग ते आपला मार्ग दाखवल्याशिवाय राहत नाही, हिसकावून देतात सगळं साई. तसं जोपर्यंत कर्तृत्व आणि कर्मफलाचा आस्वाद घेत नाही तोपर्यंत कर्मच आहे. आणि एकदा की दोन्हीचा आशा धरली की मग
याप्रमाणे अवश्य मरण आहे. हे सांगण्यासाठी सामान्य भली अंग न शिवे तव. सामान्य भली तव अंग न शिवे. जव अंग न शिवे तव सामान्य भली. सामान्य शब्दाचा अर्थ आहे देह विक्रय करणारी एखादी बहिर्मुख असणारी स्त्री, वेश्या व्यवसाय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ती सामान्य भली, ती स्त्री चांगली आहे तोपर्यंतच. कुठपर्यंत? जव सामान्य भली कुठपर्यंत? तव अंग न शिवे, तिच्या अंगाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत ती चांगली. पण स्पर्शानंतरचे रोग आल्याशिवाय राहत नाही. तैसे कर्म करिता शरीरी लहाती महत्वाची फरारी. पाठी निधनी एकसरी पावती फळे. तैसे शरीरी कर्मे करिता, त्याप्रमाणे शरीराने तो काम्य कर्म, कधी निषिद्ध कर्म करतो, विहित कर्म करतो. अर्थात शरीराच्या द्वारे त्याला वाटेल तशी तो कर्म. त्यामुळे महत्वाची फरारी राहते. आणि मग त्यांना त्या काळामध्ये हा किती कर्तृत्व आहे, कर्तृत्ववान आहे. हा किती दानशूर आहे, हा किती सहकार्य करणारा आहे, म्हणून त्याची फरारी म्हणजे कीर्ती होते. तैसे कर्म करिता शरीरी लहाती महत्वाची फरारी. शरीरी कर्म करिता, शरीराने कर्म करतात किंवा महत्वाची फरारी लहाती, त्यांना महत्वाचा गौरव प्राप्त होतो. परंतु पाठ निधनी पाठी, परंतु मृत्यू झाल्यानंतर पुढच्या देहात जाताना सुद्धा एक सरी पावती फळे, सगळ्या प्रकारची कर्मांची फळे त्याच्या पाठीमागे लागतात फलभोग देण्याकरिता. काय अर्थ आहे? किंवा पाठी निधनी एकसरी फळे लहाती, मृत्यूच्या समयी सगळेच फळ त्याला समोर दिसू लागतात. कोणत्या प्रकारचा विचार तो मेंटेन करतो, तो सांभाळून ठेवतो, त्याप्रमाणे त्याला पुढची गती प्राप्त होते आहे. ती गती प्राप्त झाली की पुन्हा ते कर्म त्याला पुढे फलभोग देण्याकरता ढकलत असत. तैसे तैसे कर्मी कर्मे करिता शरीरी, शरीरी तैसे कर्म करिता, शरीराने तशा प्रकारचे कर्म केलं तर काय होतं? महत्वाची फरारी लहाती, त्यांना महत्वाचा गौरव प्राप्त होतो. परंतु नंतर पाठी निधनी एक सरी पावत फळे, पण मृत्यूच्या नंतर त्यांना पुढच्या जन्मात मागच्या जन्मी केलेल्या सगळ्या कर्माचे फळ भोगावे लागतात. म्हणून सकाम कर्माचं फळ दिल्याशिवाय त्या माणसाला सोडत नाही. कसं सोडत नाही हे सांगण्याचे दृष्टांत. जैसा समर्थो आणि ऋणिया, माघो आला बाळिणिया, ते न लोटे तैसा प्राणिया, पडे तो भोगू. एखादा सावकार आहे, तो सावकार शरीराने, मनाने, बुद्धीने, त्याप्रमाणे लोकांच्या सहकार्याने तो इतका मोठा झाला की काहीही करण्याकरता तो समर्थ असतो. आणि ऋणीय आहेत, आणि काही लोकांना ऋण दिलेलं आहे, सावकार आहे. असा समर्थ आणि सावकार मागो आला बाहिणिया, आणि तो आता समर्थ असणारा आणि मुदतीला ऋण ज्याने ज्या सावकाराने दिला आहे तो त्या निश्चित मुदतीच्या समयी
पैसे मागण्याकरता येतो, तो पैसा घेतल्याशिवाय जात नाही. मागो आला बायणिया, लाभाव पैसा जो आहे तो घेण्याकरता येतो. न लोटे प्राणिया, आणि पुन्हा तो पैसा घेतल्याशिवाय न लोटे. जे तुम्ही ऋण घेतलाय ते फेडण्याची जी तारीख आहे ती आजच आहे, असा समर्थ आणि ऋणिया सावकार. मागो आलिया बाईणिया, तो पैसा मागण्याकरता आल्यानंतर मागो न लोटे, मागो लोटत नाही. तैसे प्राणिया पडे तो भोगू, त्याप्रमाणे सकाम कर्म, कर्तृत्वाचा मद ठेवून केलेलं कर्म जीवाला फलभोग देण्यासाठी आल्याशिवाय राहत नाही. म्हणून तैसा प्राणिया तो भोगू पडे. मग प्राणी मात्रांना त्या कर्माचा भोग पडतोच. त्या प्रकारचे कर्म भोगावेच लागतात. जसा समर्थ आणि समर्थही आहे आणि चांगला सावकार मोठा आहे, त्याने दिलेल्या मुदतीला तो पैसे मागण्याकरता आल्यानंतर घेतल्याशिवाय जसा जात नाही, तसं कर्म फळ भोग दिल्याशिवाय प्राण्यांना मागे जात नाही. आणि त्यांचा फलभोग कसा वाढत राहतो याचा विचार पुढच्या ओळीत आहे, पहा. मग कणिसवणी कणुझडे, तो विरुडला कणिसा चढे, उडती भूमी पडे, उडती उठी. कर्म, फल, पुन्हा कर्म, पुन्हा कर्मफल भोग, पुन्हा कर्मफल भोग. हे कसं सारखं चक्रवाढीचं चक्र वाढत राहतं. सांगतात, बाजरीचं मोठं कणीस जमिनीमध्ये परिपक्व झालं आणि त्या कणसातला एक दाना जमिनीवरती पडला. कणिसवणी कणू झडे, त्या कणसामधून एक धान्याचा कण खाली झडे, खाली पडला. पडला तो जमिनीवर. योग्य हवा, प्रकाश, पाणी आणि जमीन यांची अनुकूलता, सूर्यप्रकाश यांची अनुकूलता लाभल्यामुळे तो विरढुला कणिसा, तो विरढुला, तो आता अंकुरित झाला. अगोदरच ज्वारीचं कणीस मोठं झालं, त्याला ज्वारीचं कणस आले, त्यातला एक दाणा जमिनीत पडला, त्याला पुन्हा अंकुर आला, अंकुरातून तो पुन्हा मोठा झाला, त्याला पुन्हा कणीस आलं, मग कणिसा चढे, कणिसा पुन्हा वरती चढला, वरती आला, पुन्हा त्यातला एक दाणा खाली पडला, पुढं ती भूमी पडे, पुन्हा खाली पडला, आणि खाली पडल्यानंतर पुन्हा अंकुरित झाला, पुन्हा त्याला बी आलं, पुन्हा त्यांना एक कणीस आलं, आणि पुढं ती उठी, म्हणजे कण झडे आणि भूमीवरी पडे, उठती उडी उठी, पुन्हा आतो, पुन्हा खाली. याप्रमाणे कण आणि बीज, कण आणि बीज, कण हे बीज आहे, पुन्हा फळ, सारखं चालूच राहतं. हे चक्र कधी बंद होत नाही. तैसा भोगी जे फळ होय, ते फळांतरी वित जाय, चालता पाहो जाय जाणजे जायचं. कर्म आणि भोग, भोग आणि कर्म, कर्म आणि भोग, भोग आणि कर्म, हे सारखं चक्र चालू आहे. हे सांगण्यासाठी शेतकऱ्यातल्या शेतीशास्त्रातला हा एक महत्वाचा पुरावा, उदाहरण दाखल दिली. अच्छा. मग कणिस वणी कण झडे, तो विरडला कणिसा चढे, पुढती भूमी पडे, पुढती उठी. हे सारखं चक्र चालू. तैसा भोगी जे फळ होते,
त्याप्रमाणे प्रारब्ध, संचित आणि भविष्यामध्ये येणार आगामी कर्म किंवा क्रिया मानतो. संचित कर्माचा फलभोग देण्यासाठी कर्म जेव्हा प्रवृत्त होतं त्याला प्रारब्ध म्हणतात. आणि मग ते प्रारब्धच जेव्हा भोग द्यायला, फळ द्यायला जेव्हा तयार होतं, तेव्हा त्या मागच्या कर्माचं फळ भोगत असताना वर्तमान काळामध्ये पुन्हा आपण कर्म करतोच ना. ते कर्म करताना त्यामुळे ते फळांतरे भीत जाय. मागचं केलं कर्म, ते कर्म भोगण्याकरता झालं शरीर, आणि शरीराच्या द्वारे ते मागचं कर्म भोगत असताना पुन्हा आपण कर्म करतो. मग कर्मच कर्माला जन्माला घालतो. ते फळांतरे भीत जाय. ते वेगवेगळ्या कर्म वेगवेगळ्या फळांच्या रूपाने येतं, वाढत जातं, चालत राहतं, सातत्य राहतं. कसं राहतं म्हटले, प्रवास करताना एक पाऊल पुढे गेला की मागचा पाऊल पुढे जातो, पुन्हा पुढचा पाऊल मागचा पाऊल पुढे जातो. याप्रमाणे एक पुढे गेला की एक मागे राहतो, एक मागे राहिला की पुन्हा एक पुढे जातो. म्हणून त्यांची गती ही सारखी चालू राहते. चालता पाओ जाणीजे जैसा, जैसा चालता पाओ पाय जाणीजे. म्हणजे त्याप्रमाणे पुढचा पाऊल टाकला की मागचा पाय, मागचा झाला की पुढचा, पुढचा झाला की मागचा, असं सारखं एका पाठीमागे एक चालत राहत. तसं कर्माचंही आहे, तसं चालण्याचंही आहे. तसं कर मर कर. हम्म. करायचं, मरायचं, पुन्हा करायचं. डॉक्टर मला सांगतो यालाच म्हणतात करमर कर. सही करमर करा. तैसा भोगी जे फळ होय ते फळांतरे वित जाये, चालता पाव जाये जाणीजे जैसा, जैसा चालता पाओ, जैसा पाये चालता पाओ जाणीजे. आता तिसरं पुढचं उदाहरण देतात ते नावेच. उताराची सांगडी, आके ते ऐलेची थडी, तेवी न मुकीजे ओढी भोग्याची. नदीच्या पाण्यातून उतरून जाण्यासाठी आपल्याला मध्ये नावेचं साह्य घ्यावं लागतं. आणि मग आपण त्या नदीच्या पाण्यातून उतरून, म्हणजे पाणी उतरून मग आपण पलीकडे जातो. त्यासाठी गरज आहे सांगडी, म्हणजे नावेची. उताराची हे सांगडी. उतरून पलीकडे जाण्याकरता सांगडी म्हणजे नाव लागते. सांगडी. ठाके ते ऐलची थडी. ही नाव तिच्या जीवनामध्ये कायम ती आईला तीरावरच राहते. म्हणजे कसं, ती तिकडनं आली, तिथं थांबत नाही, पुन्हा लगेच ओळून लोकांना घेऊन पलीकडे जाते. म्हणून ती आईला तीरालाच आहे. पुन्हा तिकडे गेली, तिकडे जाते ना ते पुन्हा पुन्हा ओळून घेते. तिच्या दृष्टीने पुन्हा हे आईला तीरच आहे. हा की आईलाची थडी ती एकाच बाजूला उभी राहते. तिची एकच बाजू असते, इकडनं गेली तरी याच बाजूला, पुन्हा आली की तिचं तोंड इकडेच आहे, जाण्याचीच बाजू आहे. तसं तेवी न मुकी जेती ओढी भोग्याची. देवी भोग्याची ओढी न मुकी जेती. तसं कर्तृत्व फलस्वादाच्या भूमिकेतून जेव्हा ते कर्म केलं, तर ते कर्म त्याला फल दिल्याशिवाय जात नाही, किंबहुना ते फलभोग दुसऱ्या कर्माला जन्मालाच घालून जात असते. भोग्याची ओढी ते न मुकी जेती. त्या कर्मभोगाची आवड असल्यामुळे
त्याला ते भोगल्याशिवाय जात नाही. म्हणून भोग्यरूप कर्मफलाचा उपभोगाच्या प्रयासातून कधीही सुटका होत. कर्मच कर्माला जन्माला घालीत असत. त्याप्रमाणे साध्य साधन प्रकारे फळ भोगू तो पसरे, एवं गोविले संसारे अत्यागिते. याप्रमाणे साध्य जे आहेत आणि साधन जे आहेत त्यांच्यामधला विचार जेव्हा येतो, तेव्हा कर्म हे साधन आहे आणि कर्मफळ हे साध्य आहे. आणि म्हणून साध्य जे कर्मफल आणि त्याचं साधन काय, कर्म. अशा रीतीने कर्म आणि कर्मानंतर फल, फलानंतर कर्म, कर्म फल, फल कर्म, कर्म फल, फल कर्म, या क्रमाने कर्मफलाचा भोग एकसारखा होत राहतो. आणि म्हणून कर्मफलाच्या इच्छेचा त्याग जे करत नाही कर्माधिकारी लोक, ते ह्याप्रमाणे संसार चक्रामध्ये पुन्हा 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 गुंतले जातात. अत्यागी ते एवं अत्यागी ते संसारे गोविले. असे कर्मफलाचा त्याग न करणारे जे लोक आहेत ते संसारामध्ये असे गुंतले जातात. आहे साध्य साधन प्रकारे ह्या साधनाच्या द्वारे ते साध्य प्राप्त करायचं, साधन कर्म, आणि त्या साधनाच्या द्वारे कर्मफल प्राप्त करायचं. याप्रमाणे साध्य साधन प्रकारे, साध्य साधनाच्या ह्या प्रकाराने काय होतं, फळ भोगवतो पसरे, त्या फळाच्या भोगाचा पसार म्हणजे विस्तार होत जातो. एक कर्म भोगण्याकरता घेतलं, त्यातून पुन्हा 10 कर्म तयार होतात. ते भोगतो न भोगतो पुढे त्याचं पुन्हा 20 कर्म तयार होतात. त्याप्रमाणे एक कर्म पुढे अनेक कर्मांना जन्माला घालतं. आणि म्हणून फळ भोगतो पसरे, त्या कर्माच्या फलभोगाचा विस्तार पुढे होत जातो. एवं ते अत्यागी संसारे गोविले. असे त्यागी नसणारे जे लोक आहेत, म्हणजे भोगी लोक जे आहेत, त्या कर्माच्या गुंत्यामध्ये गुंतत जातात. पण जे कर्मफळाचे त्यागी आहेत त्यांचं कसं म्हटले, ते ह्यापेक्षा वेगळे आहे. एरवी जाईची फुला फाकणे, त्याची नाम जैसे सुकणे. मग माऊली उदाहरण देतो. जाईचे फुल आहे, त्या जाईच्या फुलाचे जे उमलन आहे, ते जाईच्या फुलाचं उमलनच काय होतं, सुकण्यासाठी कारणीभूत होतं. म्हणजे ते जेव्हा उमलतं तत्क्षणी त्या फुलाचं सुकणं सुरू होतं. जाईच्या फुला पाकणे, पाकणे मी विकसित होतं, विकसित होतं असं म्हणताच त्याची नाम जैसे सुकणे, तेव्हाच ते लगेच सुकायला लागतं. म्हणायला ते विकसित झालं, प्रफुल्लित झालं, पण होता क्षणीच ते मिटून जात, त्याचा उपयोगच होत नाही. त्याप्रमाणे ज्ञानी महापुरुष अज्ञानी माणसांसारखे कर्म करताना दिसतात. जोशयत सर्व कर्माणी विद्वानयुक्त समाचरण, असं पण मागे पाहिलं. म्हणून कर्मविषय त्या कर्माच्या निमित्तानं ते कर्मामध्ये प्रवृत्त होताना दिसतात. परंतु त्यांच्या त्या कर्माच्या प्रवृत्तीच्या मध्ये कर्तृत्व मत नसतो, कर्मफलाचा आस्वाद नसतो,
सगळे कर्म ईश्वर समर्पण केलेले असतात. त्यामुळे होतं काय, तैसे कर्मविसे न करणे, कर्माच्या निमित्तानं कर्मविषयी तैसे कर्मविषयी जेही केले, कर्माच्या निमित्तानं त्याने जेही काही केलं ते कर्तृत्व आणि कर्मफलाचा आस्वाद हे नसल्यामुळे त्यांचं कर्म हे न करणंच झालं. कर्मविषयी जेही केले ते न करणे. कर्माच्या निमित्तानं त्याने जरी काही केलं तर वास्तविकरित्या त्यांनी काही केलंच नाही. जायचं फुल उमललं असं म्हणता क्षणी जर ते मिटत असेल तर त्याला उमललं म्हणता तरी कसं येईल. तसं सामान्य लोकांच्या प्रमाणे विद्वान महापुरुष कर्म करतात आणि अज्ञानही कर्म करतो, परंतु यांच्या ठिकाणी कर्तृत्वाचा आणि कर्मफलाचा आस्वादाचा भूमिका नसल्यामुळे त्यांचं कर्म होऊनही न केल्यासारखंच आहे. हे कसं होतं? हे असं कसं होतं? दृष्टांतपूर्वक ज्ञानेश्वर महाराज पुढे सांगणार आहेत. तो पुढे चिंतनाचाच एक विषय असल्यामुळे आपण तो विषय उद्या घेऊया. तर या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. रामकृष्ण हरी. डॉक्टर. नाही नाही, फक्त एक चिंतन करण्याच्या अगोदर एक प्रश्न असा होता की इथं या ठिकाणी आपण कर्म कर, पुन्हा कर्म कर, कर्म केल्याने पुन्हा नवीन कर्माच्या रूपाने देह निर्माण होणे वगैरे वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. तर त्याग केल्याने पुढच्या जन्मामध्ये किंवा आपल्याला पुन्हा हे शरीर प्राप्त होणार नाही किंवा पुन्हा आपण त्या वाटेला जाणार नाही. ती सायकल, बर्थ अँड डेथची सायकल ही विचारांच्या प्रांतातच संपेल का प्रत्यक्षातही संपेल? कारण ज्या वेळेला आपण अध्यात्मातलं चिंतन करतो तर त्या माध्यमातून आपण निर्भय होतो वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी कळतात. त्याच्यामुळे इमिजिएट तुम्हाला त्याचं ग्रॅटिफिकेशन मिळतं, त्याचा अनुभवही येतो आणि मग ते वर्क करते असं वाटतं. पण ज्यावेळेला आपण नेक्स्ट जनरेशनची चर्चा करतो, पुढच्या जन्मी तुम्हाला हे सगळे भोग भोगावं लागणार नाहीत, तर मग थोडं फ्युचरिस्टिक ऍटिट्यूड येतो. मग तो रिअल आहे की नाही, तर आपण तत्व मानल्यानंतर बर्थ डेथ सायकल तर ते आहेच आहे. परंतु मग सर तुमचा आवाज येत नाही. नाही, मी बोलून झालं माझं. तेवढंच मला प्रश्न विचारला होता तुम्हाला की ती गोष्ट तुम्ही स्पष्ट करा की पुढच्या जन्मी त्याला कर्माच्या रूपाने मिळणारा जो काही देह आहे तो प्राप्त होत नाही, त्याच्यातून तो मुक्त होतो. तर मग हे फक्त स्पष्ट करा की मग ज्ञानी महात्मा त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मग जे फळाची अपेक्षा सोडतो का अजून काही? आजचा जो विषय आहे तो मुद्दाम या ठिकाणीच मी थांबवला. तर त्याचा विचारच पुढच्या ह्या हो, सगळ्या 2-4 ओव्यांच्या मध्ये आहेत. आणि म्हणून मगाशी मी म्हटलो की हा विषय ओके, जरा विस्ताराचा आहे. त्यावरती हो, बोलण्यासाठी आपल्याला एक विचार वेळ द्यावा लागणार आहे. आणि पण तुमच्या हम्म, प्रश्नाचं उत्तर असं आहे, एवढंच आहे की हे बोलण्यापुरतं नाही आहे आणि तो त्याच्याकरता करतो आहे असं पण नाही. त्याच्याकरता करतो म्हटलं की पुन्हा ते सकाम झालं. हो, त्याच्याकरता करतच नाही. अगोदरच असं म्हटलं आहे की सगळं जर काही ईश्वराने निर्माण केलं आहे, परिस्थिती ईश्वराने निर्माण केली आहे, मला ते निर्माण केलं आहे, मला आणि परिस्थितीला त्याने एकत्रित आणलेलं आहे हो, आणि याच्या निमित्ताने त्याला मला त्याच्याकडे न्यायचं आहे.
हा जर त्याचा उद्देश सगळ्या जीवांच्या बाबतीमध्ये असेल, आणि कर्माचं फळ निश्चित भेटणारच आहे, पण ते मी माझ्या अपेक्षेने भेटण्याच्या ऐवजी ईश्वराच्या इच्छेने भेटणार असणार आहे, तर मग मी विनाकारणच कशाला हे करायचं ना. कर्माचं फल तर भेटणारच आहे, पण मग मी माझ्या अपेक्षा ठेवून मग मी कशाला ते ओढायचं आहे. देऊ दे ना. लेट हिम गिव्ह मी. त्याला देऊ दे ना माझ्या कर्माचं फल. आणि त्यामुळे पुढे काय होणार आहे तो माहिती नाही, पण वर्तमान काळामध्ये मात्र तो ईश्वर समर्पित भावने कर्म करतो. त्याचा रिझल्ट असा भेटावा अशी त्याची मुळीच इच्छा नसते. मला असा पुन्हा कदाचित त्याला मनुष्याचाही जन्म मिळेल, उद्या अजून कशाचाही मिळेल, ती भगवान इच्छेने जो काही मिळेल तो मिळेल हेच ना. हो हो हो. आणि त्याचं उत्तर पुढे लगेच दिलेलंच आहे पुढच्या ओव्यांच्या मध्ये, म्हणून आपण ते पण विस्ताराने पाहू द्या. ठीक. रामकृष्ण हरी. आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, आणि त्याच्यामध्ये आता 2-3च विषय आहेत. याच्यामध्ये जीभ फाटेपर्यंत जोपर्यंत खातो त्याला शेवटी मरण यातना सहन कराव्या लागतात. प्रत्यक्ष मरण यातना कशाला? जर आज तिखट खाल्लं तर उद्या सकाळी काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे किंवा जास्त तिखट खाल्लं, जास्त स्पायसी खाल्लं, जास्त चविष्ट खाल्लं तर आपल्याला त्रास शरीराला होणार आहे. त्या प्रत्यक्ष मरण काय आणि मरण यातना काय, त्या दोन्ही सारख्याच आहेत. सौ चोराचं उदाहरण सांगितलं की जोपर्यंत तो साथीदार असतो, मैत्रीचा व्यवहार करतो, सगळं करतो, पण एकदा घनदाट जंगल आलं की तो तुमच्याकडच्या सगळ्या गोष्टी लंपास करतो. तसं आणि दुसरं एक उदाहरण दिलंय की जोपर्यंत जी वेश्यास्त्री आहे तिचं शरीर लांबूनच चांगलं वाटतं, पण प्रत्यक्ष ज्यावेळेला तुम्ही तिला स्पर्श कराल त्यावेळेला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात, आणि तिच्याद्वारे बाकीच्याही काही गोष्टी असतात तर त्या सगळ्या स्पष्ट सांगण्याची गरज नाहीये. तिसरा दृष्टांत या ठिकाणी दिलाय की तैसी कर्मे करिता शरीरी. पण मग आता काही लोक म्हणतात वा वा वा, आता आम्ही फार कर्म केली आणि इतके चांगले मोठे मोठे दान धर्म यज्ञ तप सगळं काही केलंय, आणि मोठे मोठे बॅनर होर्डिंग लागलं, आमचं फार मोठं नाव झालं. लाहती महत्वाची फरारी फरारी गाडीतून त्यांनी प्रवास केला असं आपण समजूया की बाबा मोठे त्यांना चकाकी मिळाली, नाव मिळालं, प्रसिद्धी झाली, पेपरला नाव आलं, सगळ्या गोष्टी झाल्या. पण मग शेवटी काय आलं? पाठीनी निधनी एकसरी पावती फळे. त्याला एकसारखी पुढच्या आयुष्यात, पुढच्या जन्मात, दुसऱ्या जन्मात आयुष्यभर त्या केलेल्या कर्माची कर्मफळ त्याला भोगावी लागतात. आणि हे सगळं कशामुळे झालं? तर फक्त त्या फलाची आसक्ती धरल्यामुळे, इच्छा धरल्यामुळे. आणि मग अजून दृष्टांत माऊलीने दिल्यात. जसं एखादा कर्जदार असतो, कर्जदार म्हणजे त्या ज्याला पैसे दिलं त्या ऋणको त्या कर्जदाराच्या घरी गेल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय तो येत नाही. एक व्यवहारातलं साधं सिंपल आजच्याही जगामध्ये अधिकृत असलेलं उदाहरण. सध्या मी सकाळी मनूबरोबर मी एक सिरियल हे बघत होतो की चायनीज ऍपच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना मेसेज येतात, ऍप येतात, आणि ज्यांचं स्कोर चांगला नसतो, त्याला कोणता स्कोर म्हणूया आपण, बँकेचं क्रेडिट स्कोर, जर क्रेडिट स्कोर चांगला नसेल तर तुम्हाला बँक किंवा अधिकृत ज्या रिझर्व्ह बँकेने अधिकृत केलेल्या नॉन फायनान्शियल एजन्सी असेल किंवा बँक असेल तुम्हाला लोन देत नाही. मग लोन कोण देतं? अशा क्रेडिट स्कोर नसलेला, ज्याची परतफेडीची शक्यता नाहीये, लांड्या लबाड्या करून लुबाडणी करून तुमच्याकडून जास्त व्याजाने पैसे घेणार. हे चायनीज ऍप आता मध्यंतरी खूप आले होते काळामध्ये, अजून ते प्रादुर्भाव की चायनीज लोक काही लोकांना हायर करून त्यांच्या खोट्या खोट्या वेबसाईट बनवून कॉल सेंटर बनवून तिथून 1 मिनिटात लोन, 10 मिनिटात तुमच्या अकाउंटला पैसे, मग असं काहीतरी करतात. ₹1,00,000 टाकतात, 50,000 टाकतात, आणि दुप्पटची मागणी लगेच 10-12 दिवसात करतात. मग त्याच्या सगळ्या फोटोचा गॅलरीचा ऍक्सेस घेतात, आणि मग काहीतरी फोटो त्याची जी गॅलरी प्रत्येकाच्या काही ना काहीतरी वेगवेगळ्या ठिकाणचे फोटो असतातच. मग त्या फोटोला अल्टर करून इकडे तिकडे करून पुन्हा रिपोस्ट करतात, आणि नाही जर पैसे दिले, वाढवलेले मागितलेले, तर ते लोक तुमच्या सगळ्या कॉन्टॅक्ट नंबरला आम्ही हे तुमचे फोटो पाठवू वगैरे वगैरे. तर मग त्या भीतीने काही लोकांनी भारत देशामध्ये म्हणजे काही 500-1000 लोकांनी सुसाईड पण केलेलं आहे, आत्महत्या केलेल्या आहेत. तसंच दुसरं सांगितलंय, दुसरं उदाहरण दिलंय की कंसापासून, आता हे कर्म
जसं तुम्ही कणीस कणीस वाढलं, पुन्हा त्यातले दाणे पडले, पुन्हा खाली आले, पुन्हा उगवले, पुन्हा त्याच्यातून हे जे चालू असतं ना, ती सायकल जे आहे, बर्थ अँड डेथ सायकल, तशी या कणसाच्या माध्यमातून माऊलींनी सांगितले. तसे हे भोग तुम्हाला पुन्हा संचित कर्म प्रारब्धाच्या रूपाने येणार, पुन्हा तुम्ही नवीन कर्म करणार, पुन्हा हे असं हे चक्र वाढत 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 चालले. त्यामुळे दैनंदिन आपण इतके सारे कर्म करतो, पण आपल्या लक्षात येत नाही की हे मागच्या प्रारब्ध कर्माचेच ऍक्शन आहे, त्याचे संस्कार आपल्या देहावरती, मनावरती, अंतकरणावरती झालेले आहेत. आणि तेच आपल्याला पुन्हा नवीन कर्माच्या रूपाने नवीन क्रियामान कर्म आणि पुन्हा नवीन संचित कर्म, हे सायकल चालू आहे. आणि ती सायकल साधन साध्य काय आहे तर तुम्ही अपेक्षित केलेलं फळ हे साध्य आहे, आणि साधन काय आहे तर हे कर्मरूपाने मिळालेलं शरीर आहे. या दोघांचं सारखं फळभोग घेणं, पुन्हा नवीन कर्म हे जे आहे ना, त्याच्यामुळे अत्यागी ते गोविले संसारे गोविले. म्हणजे अत्यागी जी माणसं आहेत, जे फळ त्याग करत नाही किंवा फळाच्या इच्छेचा त्याग करत नाही, ते लोक पुन्हा पुन्हा या संसारामध्ये, या सायकल मध्ये गुंतणार आहेत, हे या सांगतायत. आणि जसं पुष्पाचं उमलणं हेच त्याचं खरं तर पुन्हा सुकणं किंवा कोमजून जाणं, हा त्याचा उदय होतो. बऱ्याच वेळा लोक बर्थडे साजरा करतात, वाढदिवस साजरा करतात, पण ऍक्च्युली वाढदिवस नसून तो घट दिवस आहे. तसंच त्या फुलाचं आहे, आज उमललंय पण काही तासाने संध्याकाळी तुम्ही बघितलं ते फुल उमजलेलं असेल. तर तसं हे कर्माविषयी न करणे केले जीवी. म्हणजे कर्म केलंय असं दाखवतात, पण प्रत्यक्ष आतून ते कर्माच्या फळाचा त्याग केलेला असतो. आणि कर्माच्या फळा म्हणजे मी केलं हा जो अहंभाव असतो त्याचाही त्याग, म्हणजे कर्तृत्व आणि भोक्तृत्व पदाचा दोन्हीचा त्याग हे महात्मे करतात. आणि पुढचा सगळा भाग आहे तो आपल्याला महाराजांच्या माध्यमातून उद्या कळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.